हे देवा, तू माझ्यासोबत असं काय केलंस? मी तर तुझा सच्चा भक्त होतो ना. 4 दिवसापासून भुकेलेल्या एका वृद्ध पुजाऱ्याला मंदिराच्या तळघरात सोन्याचं एक जुनं भांडं मिळालं. त्याला वाटलं आता त्याची भूक आणि गरिबी कायमची संपणार. पण जेव्हा त्याने त्या भांड्याचं झाकण हटवलं तेव्हा आतलं दृश्य पाहून तो ढसाढसा रडू लागला. काय होतं त्या भांड्यात? चला पाहूया. गावच्या कोलाहलापासून दूर एका घनदाट आणि जुन्या वाड्याच्या झाडाच्या सावलीत भगवान विष्णूचे ते प्राचीन मंदिर वसलेले होते. काळाच्या ओघात मंदिराच्या भिंतींची चमक उडाली होती आणि त्यावर शेवाळाचे हिरवे थर साचले होते. या निर्जन ठिकाणी आता क्वचितच कोणी पावलं ठेवत असे. या एकांतात हरिदास नावाचे एक वृद्ध आणि अत्यंत गरीब पुजारी गेल्या अनेक दशकापासून आपले जीवन जगत होते. त्यांची धोती ठिकठिकाणी फाटली होती आणि त्यावर लावलेली ठिगळ त्यांच्या गरिबीची साक्ष देत होती. वय आणि कुपोषणामुळे हरिदास यांचे शरीर वाकले होते. बरगड्या स्पष्ट दिसत होत्या आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली होती. गेल्या 4 दिवसापासून हरिदास यांच्या पोटात अन्नाचा एकही कण गेला नव्हता. दुष्काळ आणि गावकऱ्यांच्या उदासीनतेमुळे मंदिरात कोणी दान किंवा प्रसाद घेऊन येत नसे. भुकेची भयानक आग त्यांच्या पोटाला आतून जाळत होती. पण या असीम कष्टातही हरिदास यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांतता होती. पहाटेच्या पहिल्या किरणासोबत हरिदास उठले. प्रचंड अशक्तपणामुळे त्यांचे गुडघे थरथरत होते. पोटातील भुकेची कळ दाबण्यासाठी त्यांनी आपला फाटलेला पंचा कमरेला घट्ट बांधून घेतला. त्यांनी मनोमन ठरवले की प्राण गेले तरी चालेल, पण प्रभूची सेवा आणि पूजा कधीही चुकवायची नाही. हरिदास हळूहळू पावले टाकत मंदिराच्या पाठीमागील जुन्या विहिरीवर आले. दोरीच्या साहाय्याने त्यांनी लोखंडी बादली विहिरीत सोडली. पाणी भरलेली ती जड बादली वर ओढणे म्हणजे त्यांची कठीण परीक्षाच होती. हाताच्या नसा फुगल्या होत्या, श्वास फुलला होता आणि कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. कसंबसं त्यांनी पाणी वर काढले. तांब्यावर पाणी घेतले आणि मंदिराच्या गाभाऱ्याकडे चालू लागले. गाभाऱ्यात भगवान विष्णूंची एक अत्यंत सुंदर पण साधी पाषाणाची मूर्ती होती. हरिदास यांनी कापत्या हातांनी मूर्तीला जलाभिषेक केला, वस्त्राने पुसले आणि चंदन उगाळायला बसले. चंदनाचा सुगंध त्या छोट्याशा खोलीत दरवळू लागला. पण भुकेमुळे त्यांची उरलीसुरली ताकदही संपत आली होती. चंदन उगळता उगळता अचानक त्यांचे हात थबकले. डोळ्यासमोर अंधारी आली आणि मंदिर गरगरू लागल्यासारखे वाटले. चक्कर आल्यामुळे त्यांचा तोल गेला. गाभारा खूप छोटा होता. डोक्याला दुखापत होऊ नये म्हणून त्यांनी आपले दोन्ही हात मागे भिंतीकडे फेकले. त्याचे हात गाभाऱ्याच्या मागच्या जुन्या ओलसर भिंतीवर आदळले. त्यांनी भिंतीच्या एका मोठ्या चौकोनी दगडावर आपल्या हाताचा पूर्ण दाब दिला आणि अचानक एक जड आणि गुंजणारा आवाज झाला. ज्या दगडावर हरिदास यांनी भार दिला होता तो दगड एखाद्या गुप्त यंत्रासारखा मागे सरकू लागला. दगडाच्या घासण्याचा आवाज ऐकून हरिदास यांनी दचकून डोळे उघडले. समोरचे दृश्य पाहून त्यांची थकवा आणि चक्कर एका पलटात गायब झाली. भिंतीचा तो अवाढव्य दगड पूर्णपणे मागे सरकला होता आणि तिथे एक अरुंद अंधारी गुप्त वाट खुली झाली होती. हरिदास आश्चर्याने त्या दरवाजाकडे पाहत राहिले. ते बालपणापासून या मंदिरात होते, पण गाभाऱ्याच्या भिंतीमागे असं काही असू शकतं याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. आतून कित्येक वर्षाची बंद हवा आणि मातीचा वास बाहेर आला. भीती आणि उत्सुकतेपोटी त्यांनी गाभाऱ्यातील पितळी दिवा हातात घेतला आणि त्या गुप्त वाटेने खाली उतरू लागले. आत खाली जाणाऱ्या अरुंद पायऱ्या होत्या. पायऱ्यांचे दगड खूप थंड होते आणि त्यावर कोळ्यांची जळमट होती. सुमारे 20 पायऱ्या खाली उतरल्यानंतर त्यांना खाली एक अद्भुत सुवर्ण प्रकाश दिसला. त्या गूढ चमकेने हरिदास यांच्या मनात एक नवी आशा निर्माण झाली. पायऱ्या संपतात हरिदास एका मोठ्या चौकोनी खोलीत पोहोचले. त्या खोलीच्या मध्यभागी संगमरवरी चौरंगावर एक अत्यंत दिव्य आणि अलौकिक सुवर्ण पात्र ठेवले होते. ते शुद्ध सोन्याचे होते आणि त्यावर शंख चक्र गदेची नक्षी कोरलेली होती. त्या भांड्यातून एक वेगळी जादुई चमक निघत होती. हरिदास मंत्रमुग्ध होऊन त्या पात्राजवळ गेले. त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठले. त्यांना वाटले विष्णू भगवंतांनी अखेर आपल्या गरिबी सेवकाची हाक ऐकली. या भुकेचे आणि निस्सीम सेवेचे फळ म्हणून प्रभूने मौल्यवान भेट पाठवली आहे. ते घुटमळत खाली बसले आणि कापत्या बोटांनी त्यांनी त्या पात्राचे जड झाकण उचलले. पण दुसऱ्या सेकंदाला त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. डोळ्यात अविश्वास आणि घोर निराशा दाटून आली.
त्या चमकदार सोन्याच्या भांड्यात कोणताही सुवाग्र आहार किंवा 56 भोग नव्हते, तर पात्राच्या तळाशी 2 सुकलेल्या दगडासारख्या कडक आणि शिळ्या भाकऱ्या पडल्या होत्या, ज्यांचे कडे सुकून काळे पडले होते आणि शेजारी काही जंगली फळे होती, ज्यावर बुरशी आली होती. भुकेने व्याकुळ झालेल्या हरिदास यांनी हताश होऊन ते फळ उचलले आणि त्यांचा घास घेतला. पण ते फळ इतके कडू आणि तुरट होते की त्यांचे तोंड कडू झाले, गळा जळू लागला. त्यांनी लगेच तो तुकडा थुंकून दिला. या मानसिक धक्क्यामुळे त्यांच्या हातातून ते सोन्याचे भांडं सुटले आणि जमिनीवर पडले. त्या शिळ्या रोट्या आणि सडलेली फळे धुळीत विखुरली. हरिदास यांनी डोके धरले आणि एखाद्या लहान मुलांसारखे ते फुटफुटून रडू लागले. त्यांनी रडत रडत वर पाहिले आणि ओरडले, हे नारायणा, हा कसला छळ आहे? जर मला असं भुकेनेच मारायचं होतं तर मला हे सोन्याचं भांडं का दाखवलंस? माझ्या आयुष्यभराच्या भक्तीचे हेच फळ का? तेव्हा अचानक खोलीतील दिवा आपोआप विझला आणि संपूर्ण तळघरात एक शीतल निळा प्रकाश पसरला. हवेत पारिजातकाच्या फुलांचा दिव्य सुगंध दरवळू लागला आणि त्या प्रकाशातून साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत सौम्य आणि करुणामय हास्य होते. हरिदास यांनी हात जोडले. भगवान विष्णू आपल्या गंभीर आणि मधुर आवाजात म्हणाले, हरिदास, व्यर्थ शोक करू नकोस. ज्या सुवर्ण पात्राला पाहून तू निराश झाला आहेस ते कोणतेही साधे भांडे नाही, तो कर्माचा आरसा आहे. या पात्राचा शाश्वत नियम आहे की ते स्वतःहून काहीही नवीन निर्माण करत नाही, ते फक्त तेच परत करते जे तू कधी काळी इतरांना दिले होतेस. हरिदास संभ्रमात पडले. भगवंतांनी पुढे सांगितले, तुझ्या पूर्वजन्मात तू एक अत्यंत श्रीमंत आणि संपन्न व्यापारी होतास. तुझ्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती. पण जेव्हा जेव्हा तुझ्या दारात कोणी भुकेला गरीब किंवा साधू अन्नाच्या आशेने यायचा, तेव्हा तू अहंकारापोटी आणि लोभापायी त्यांना कित्येक दिवसांच्या शिळ्या भाकऱ्या आणि बागेतील सडलेली कडू फळे द्यायचास. तू कधीही कोणा भुकेल्याला आदराने ताजे अन्न दिले नाहीस. भगवान विष्णूची वाणी घुमत होती. आज जेव्हा तू स्वतः भयानक भुकेच्या अवस्थेत आहेस, तेव्हा तुझ्या त्याच संचित कर्माने या पात्राच्या माध्यमातून तुला तेच अन्न परत केले आहे जे तू पेरले होतेस. यात माझा कोणताही हस्तक्षेप नाही. हरिदास, माणूस जसे बीज पेरतो तसेच फळ त्याला मिळते. ही कडू चव तुझ्याच भूतकाळातील कर्माची आहे. एवढे बोलून तो निळा प्रकाश आणि भगवान विष्णू अंतर्धान पावले. जे आपण इतरांना देतो तेच वेळ आल्यावर आपल्याकडे परत येते. जर तुम्हीही कर्माचा हा नियम मानत असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता हरिदास याच्या मनातील सगळा राग आणि तक्रारी संपल्या होत्या. त्याच्या मनात फक्त पश्चाताप होता. त्यांना समजले होते की त्यांच्या दुःखाचे कारण ते स्वतःच आहेत. त्यांनी आदराने त्या शिळ्या रोट्या आणि फळे गोळा करून पुन्हा पात्रात ठेवली आणि ते वर आले. त्या दिवसापासून हरिदास यांचे जीवन पूर्णपणे बदलले. ते रोज सकाळी उठायचे, पूजा करायचे आणि एक बांबूची टोपली घेऊन जंगलात जायचे. वृद्ध आणि अशक्त असूनही ते तासनतास जंगलात भटकून सर्वात गोड, पिकलेली आणि रसाळ फळे शोधायचे. ते स्वतः प्रत्येक फळ चाखून बघायचे, जेणेकरून त्यात अजिबात कडूपणा नसेल. दुपारी ती गोड फळे घेऊन ते मंदिराबाहेरच्या रस्त्याच्या कडेला बसायचे. तिथून जाणाऱ्या प्रत्येक भुकेल्या, थकलेल्या वाटसरूला, गरीब मजुराला आणि अनाथ मुलांना ते अत्यंत प्रेमाने आणि आदराने ती फळं खायला द्यायचे. जेव्हा ती लोक तृप्त होऊन हसायची, तेव्हा हरिदास यांना वाटायचं की त्यांची स्वतःची भूक मिटली आहे. अनेकदा स्वतःसाठी एकही फळ उरायचे नाही. ते उपाशी झोपायचे, पण त्यांच्या मनात एक अद्भुत आनंद असायचा. अशीच अनेक वर्ष निघून गेली. हरिदास आता आपल्या आयुष्यभराच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचले होते. शरीर पूर्णपणे जर्जर झाले होते. एका संध्याकाळी त्यांना जाणवले की आता त्यांचे प्राण जाण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपली उरलीसुरली ताकद गोळा केली आणि सरपटत गाभाऱ्यात जाऊन ते गुप्त तळघर उघडले. ते फक्त हे पाहण्यासाठी आले होते की त्यांनी आयुष्यभर केलेल्या सेवेने त्यांच्या पूर्वजन्माचा ऋण फिटला आहे की नाही. कापत्या हातांनी त्यांनी त्या सुवर्ण पात्राचे झाकण हटवले. झाकण हटवताच हरिदास यांचे डोळे विस्फुरले. यावेळेस त्या पात्रात कोणतीही शिळी भाकरी किंवा सुकलेले फळ नव्हते, तर ते संपूर्ण सोन्याचे भांडं एका अत्यंत चमचमत्या सुवर्ण रंगाच्या अमृताने भरलेले होते. त्यातून केशर, चंदन आणि तुळशीचा अलौकिक सुगंध येत होता. ते अन्न सोन्याच्या अमृतासारखे काठोकाठ भरून बाहेर ओसंडून वाहत होते. हरिदास समजले की त्यांच्या वर्षाच्या निस्वार्थ कर्माने, त्यागाने आणि इतरांना दिलेल्या गोड फळांनी त्यांच्या भूतकाळातील सर्व कडू हिशोब कायमचे पुसून टाकले आहेत.
त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. त्यांनी कापत्या हाताच्या अंजलीत ते अमृत घेतले आणि ओठांना लावले. अमृताचा स्पर्श होताच त्यांच्या शरीरातील सर्व वेदना, भूक आणि थकवा एका क्षणात नाहीसा झाला. चेहऱ्यावर एक परम शांतता आली आणि त्यांचा पवित्र आत्मा त्या दिव्य प्रकाशात विलीन झाला. तर मित्रांनो, हरिदास यांची ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपण आपला कालचा दिवस बदलू शकत नाही, पण आपला आज आणि येणारा उद्या हा पूर्णपणे आपल्याच हातात आहे. कर्माचा नियम कधीच चुकत नाही. जे द्याल तेच परत मिळेल. म्हणूनच नेहमी चांगलं पेरा, चांगलं कर्म करा. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. ही सुंदर शिकवण इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. एक चांगली सुरुवात करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.